सातारा लोकसभेच्या उमेदवारीवरनं अजितदादा आणि उदयनराजेंमध्ये संघर्ष होण्याची चिन्ह आहेत। कारण साताऱ्यासाठी भाजपनं निरीक्षकाची नेमणूक केली नाही, त्यामुळे अजितदादा गटाच्या वाट्याला ही जागा जाऊ शकते। त्याचवेळी भाजपकडनं उदयनराजे देखील इच्छुक आहेत, त्यामुळे साताऱ्यातील उमेदवारीवरून खटके उडण्याची शक्यता आहे। पाहूयात। सातारा लोकसभेवरून अजितदादा विरुद्ध उदयनराजे। उदयनराजेंनी व्यक्त केली निवडणूक लढण्याची इच्छा। सातारा लोकसभेवर शिंदेंच्या शिवसेनेचाही दावा। महायुतीसह मवियाचाही लोकसभेचा फॉर्म्युला अजून फायनल झालेला नाही। त्यातच साताऱ्याच्या जागेवरून आता संघर्ष होण्याची चिन्ह आहेत। भाजपकडून उदयनराजे भोसले इच्छुक आहे, पण साताऱ्याच्या जागेसाठी भाजपनं निरीक्षकांची नेमणूक केलेली नाही। त्यामुळे उमेदवारीसाठी अजित पवार विरुद्ध उदयनराजे भोसले यांच्यामध्ये संघर्ष होण्याची चिन्ह आहेत। दुसरीकडे भाजपनं ही जागा अजितदादा गटासाठी सोडल्यास घड्याळ विरुद्ध तुतारी अशी लढत होण्याची शक्यता आहे। भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील 23 जागांवर निरीक्षकांची नेमणूक केली आहे। यामध्ये बारामती, सातारा, कोल्हापूर या मतदारसंघांचा समावेश नाही। त्यामुळे बारामती आणि सातारा मतदारसंघ अजित पवार गटाला मिळणार अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे। बारामती मतदारसंघात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी संपर्क मोहीम सुरू केली आहे। तर साताऱ्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून उमेदवार दिला जाणार आहे। परिणामी साताऱ्यामध्ये घड्याळ विरुद्ध तुतारी अशी लढत पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। याबाबत भाजपकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, पण शिंदेंच्या शिवसेनेनेही या जागेवर दावा केल्यानं खटके उडण्याची शक्यता आहे। नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी साताऱ्यातील उदयनराजेंच्या निवासस्थानी भेट दिली होती। त्यामुळे उदयनराजे सातारा लोकसभेचे उमेदवार असतील अशा चर्चा सुरू झाल्या आहेत। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आधीच मराठा समाज आणि महायुतीमध्ये संघर्ष सुरू आहे। त्यात महाराष्ट्रामध्ये खासदार उदयनराजेंच्या पाठीमागे मराठा समाजाची मोठी ताकद उभी आहे। तरुणांमध्ये खासदार उदयनराजेंच्या नावाची मोठी क्रेज आहे। ऐन निवडणुकीच्या तोंडावर उदयनराजेंना डावलणं भाजपला सध्या तरी परवडणारं दिसत नाही। महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून सातारा लोकसभा मतदारसंघात उमेदवार दिला जाईल। विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनाच उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे। 2019च्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटलांनी उदयनराजेंना पराभवाची धूळ चारली होती। श्रीनिवास पाटलांना 6,36,000 मतं मिळाली होती, तर उदयनराजेंना 5,48,000 मतं मिळाली होती। यावेळी साताऱ्यात अजितदादांनी उमेदवारी देण्याची तयारी केल्यास उदयनराजे आणि अजितदादा यांच्यात खटके उडण्याची शक्यता आहे। ओमकार कदम, साम टीव्ही।